बघा, आत्तापर्यंत आपण काय टॉपिक घेतलेले आहेत पुरेसा राऊंडअप करतो. जे विद्यार्थी उशिरा ॲडमिट झालेले आहेत किंवा जे ऑनलाईन जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी थोडंसं राऊंडअप करून घेऊया 10 मिनटं काय झालं आहे आणि मग पुढे जाऊया. आज बघा, आपले एक जास्ती नाही, एक 3-4 लेक्चर झाले सायन्सचे. त्याच्यामध्ये मी आत्तापर्यंत काय काय टॉपिक घेतलेले आहेत. सुरुवात जी आपण बायोलॉजीपासून केली आहे, जीवशास्त्रापासून, ज्याचा सर्वात मोठा सिलेबस आहे. त्यानंतर पुढे मग आपण केमिस्ट्री आणि फिजिक्स घेणार आहोत. त्याचा सिलेबस इतका वास्ट नाही आहे. जीवशास्त्रामध्ये आत्तापर्यंत आपण जे आहेत 3 टॉपिक कव्हर केलेले आहेत फक्त. एक म्हणजे पोषण, न्यूट्रिशन. दुसरा आहे मानवी पचनसंस्था, डायजेस्टिव्ह सिस्टम. तिसरा आहे मानवी आजार, ह्युमन डिसीजेस. पोषण किंवा न्यूट्रिशन हा जो टॉपिक आहे, यामध्ये आपल्या शरीराची वाढ व्हावी आणि आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली राहावी, त्यासाठी आपल्या शरीरामध्ये जे पोषण द्रव्य असायला पाहिजेत त्यांचा अभ्यास आपण केला आहे. आपल्या शरीराच्या वाढीसाठी कोणती पोषण द्रव्य लागतात? कर्बोदके आहे, कार्बोहायड्रेट्स, प्रथिने आहे, प्रोटीन्स, मेद आहे, फॅट्स, खनिज क्षार, मिनरल्स आणि जीवनसत्व, विटामिन्स यांचा अभ्यास आपण घेतलेला आहे. त्यानंतर मग आपण मानवी पचनसंस्था, डायजेस्टिव्ह सिस्टम घेतली होती. यामध्ये आपण जे अन्न खातो ते कसं पचतं ते मी शिकवलं होतं. आपलं अन्न जे आहे पचत असताना 6 टप्प्यांमधून जातं, ते 6 टप्पे मी शिकवले होते. आणि फायनली एक स्ट्रेट फॉरवर्ड सिम्पल टॉपिक आपण घेतला होता, तो म्हणजे मानवी आजार, ह्युमन डिसीज. मानवी आजार या टॉपिकमध्ये आपल्याला जे संसर्ग आणि असंसर्गजन्य आजार होतात त्यांची डिटेल माहिती मी दिली होती. जसे संसर्गजन्य आजार आहेत, टायफॉइड आहे, मलेरिया आहे, डेंग्यू आहे, कावीळ आहे. आणि जे असंसर्गजन्य आजार जे एकाकडून दुसऱ्याला नाही होत, उदाहरणार्थ डायबिटीज आहे, कॅन्सर आहे, त्या व्यतिरिक्त हृदयविकार आहे, हार्ट डिसीज आहे, ते मी घेतले होते. तर हे 30 टॉपिक आपण कव्हर केले होते. फार महत्त्वाचं सायन्सचा अभ्यास करताना पुस्तकं काय रेफर करायचे. पुस्तकं पण मी सांगितली होती की सुरुवात आपण जी आपला पाया पक्का करण्यासाठी 8वी 9वी 10वीची जी स्टेट बोर्डाची पुस्तकं आहेत ती वाचायची, ती तुम्ही वाचा. 8, 9, 10 वाचून झालं की एक चांगलं रेफरन्स बुक वाचायचं. रेफरन्स बुकचं नाव आहे सामान्य विज्ञान आणि त्याचे ऑथर आहे डॉक्टर सचिन भस्के. तर डॉक्टर सचिन भस्के सरांचं रेफरन्स बुक वाचायचं आहे. 8वी 9वी 10वीची जी पुस्तक आहे स्टेट बोर्डाची, ती मराठी इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. आणि डॉक्टर सचिन भस्के यांचं पुस्तक पण मराठी इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. तर आपण मराठी इंग्लिश ज्याही भाषेत अभ्यास करताय ती आवृत्ती आपण घेऊ शकता. देन गोईंग अहेड, फार महत्त्वाचं, इन लेक्चर माझ्या ज्या नोट्स असतात ज्या मी इथे देतो त्या पण मराठी इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये असतात. तर त्या पण तुम्हाला भरपूर कामाला आहे की त्यातले बरेचसे प्रश्न तुम्हाला परीक्षेला ॲजिटी आलेले दिसते. राज्यसेवेला ते येतीलच आणि कंबाईन परीक्षा आहे पुढे, ती देणार आहात तुम्ही नोव्हेंबरमध्ये, त्यालाही तुम्हाला आले दिसतीलच. त्या व्यतिरिक्त इथे मला प्रकर्षाने सांगायचं आहे की राज्यसेवा प्री आणि कंबाईन प्री यांचा जो सायन्सचा सिलेबस आहे तो सेमच आहे. तर राज्यसेवा आणि कंबाईन प्रीमध्ये काही डिफरन्स नाही, सायन्स ॲज इट इज आहे. हां, मेन्स डिफरंट आहे. तुम्ही जर बघितलं राज्यसेवा मेन्स डिस्क्रिप्टिव्ह आहे, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचे टॉपिक आहे. आणि मग कंबाईन्ड मेन्स जी आहे ती पुन्हा ऑब्जेक्टिव्ह टाईप MCQ आहे, त्यामध्ये फार कमी टॉपिक आहेत. सगळे टॉपिक जे आहे ते इथे आपण आपल्या बॅचमध्ये कव्हर करून घेणार. ओके. दुसरी गोष्ट फार महत्त्वाचं, जे विद्यार्थी नवीन येत आहेत त्यांना मी सांगितलं की आपल्या परीक्षेमध्ये जे सायन्सचे प्रश्न विचारले जातात, राज्यसेवा असो कंबाईन असो, तुम्ही जर मागच्या 3 वर्षाचं 4 वर्षाचं PY2 ॲनालिसिस केलं, तुम्हाला असं दिसेल की जे प्रश्न विचारले जात आहे ते तसे आहेत की ज्यांनी सायन्समध्ये ग्रॅज्युएशन केलं नाही आहे. जे आर्ट्स कॉमर्सचे विद्यार्थी ते पण त्याचं उत्तर देऊ शकतात. इथे सायन्सबद्दल ते न्यूनगंड घ्यायची गरज नाही. आर्ट्स कॉमर्सवाले तितके चांगले मार्क्स काढू शकतात जितके सायन्स, इंजिनिअरिंग, D.Pharm की लोक काढणार. त्यामुळे सायन्सचा काही न्यूनगंड घेऊ नका. आपला विषय कसा आहे, सायन्स 50% अंडरस्टँडिंग बेस्ड आहे, समजून पण घ्यावा लागतो, आणि 50% मेमरी बेस्ड आहे, पाठ पण करावं लागतं. तर नुसतं समजून घेऊन चालणार नाही. नुसतं भूकंपट्टी करून पण चालणार नाही. त्याचा एक सुवर्ण मध्य जो आहे अंडरस्टँडिंग प्लस मेमरायझिंग, हे आपल्याला करायचं आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. ओके. दुसरी गोष्ट फार महत्त्वाचं, परीक्षा कोणत्या नियोजित आहेत सरांनी आपल्याला पूर्वकल्पना दिलीच आहे. आपण राज्यसेवेचीच बॅच आहे, राज्यसेवेवरच फोकस करतो आहे, पण इतरही काही परीक्षा येतात ते आपल्याला द्यायच्या आहेत. उदाहरणार्थ आता 9 नोव्हेंबरला आपली MPSCची कंबाईन एक्झाम आहे, होपफुली तुम्ही ती देणारच आहात. राज्यसेवा मागची जी आहे त्याची फॉर्म भरायची डेट निघून गेली की परीक्षा सप्टेंबरमध्ये आहे. तुम्ही फॉर्म भरलेत का राज्यसेवेचे कोणी? ज्यांनी भरलेत व्हेरी नाईस. नाही भरले काही घाबरायची गरज नाही. पुढच्या वर्षी पुन्हा राज्यसेवा येणार आहे. तर पुढच्या वर्षीची जी राज्यसेवा आहे, जे विद्यार्थी माझे सध्या MPSC ऑफिसमध्ये कामाला आहे, पुढच्या वर्षीची राज्यसेवा साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये नियोजित आहे. म्हणजे ॲक्सिलेंट एप्रिलमध्ये परीक्षा होईल. त्याची फॉर्म नोटिफिकेशन वगैरे नेहमी डिसेंबरच्या जवळपास येऊन जाईल. तर आता तुम्हाला इमिजिएटली कोणत्या परीक्षा द्यायला मिळणार आहेत? तर 9 नोव्हेंबरला कंबाईन एक्झाम आहेच, त्याची अजून काही नोटिफिकेशन आली नाही आहे. त्याची नोटिफिकेशन पुढच्या महिन्यामध्ये अपेक्षित आहे. तर तुम्ही तो फॉर्म भराच. आणि त्या व्यतिरिक्त पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये पण राज्यसेवा अपेक्षित आहे.
आणि त्याची नोटिफिकेशन अराउंड डिसेंबर जानेमध्ये येईल. डिसेंबरच्या जवळपास पकडून चला. त्यामुळे आपण येणाऱ्या पुढे जे आहे त्या 2 परीक्षा मस्तपैकी देऊ शकतो. आणि हे लक्षात ठेवा, पुढच्या वर्षी पुन्हा मे जूनमध्ये पुन्हा कंबाईन एक्झाम येईल. इथं कंबाईन एक्झाम मागच्या वर्षाची आता डिले झाली कोविडमुळे. तर ॲक्च्युली जे विद्यार्थी आत्तापासून तयारी करतायत त्यांना पुढच्या 1 वर्षामध्ये 3 परीक्षा द्यायला मिळते. पहिले कंबाईन परीक्षा येईल मग एप्रिलमध्ये राज्यसेवा येईल आणि पुन्हा पुढच्या वर्षी जूनमध्ये जे आहे ती कंबाईन एक्झाम अपेक्षित आहे. म्हणजे 1 वर्षामध्ये किती एक्झाम द्यायला मिळतात आपल्याला? 3. आणि आतापासून जर आपण व्यवस्थित तयारी केली, नवीन असो काही पण असो, तुम्ही पहिल्या अड्डेमध्ये ही परीक्षा निवांत पास करू शकता. ओके, तर अशा प्रकारे हे केलंय. आता मागच्या लेक्चरला मी काय टॉपिक सुरू केला होता, एक नवीन टॉपिक सुरू केला होता. त्या टॉपिकचं नाव आहे मानवी रक्ताभिसरण संस्था, ह्युमन ब्लड सर्क्युलेशन सिस्टम. या टॉपिकमध्ये आपल्या शरीरामध्ये रक्त कसं फिरतं याबद्दल मी एक्सप्लेनेशन देत होतो. आपली जी रक्ताभिसरण संस्था आहे, ब्लड सर्क्युलेशन सिस्टम, बेसिकली 3 घटकांपासून बनलेली आहे. 3 घटक आहेत. नंबर 1 मानवी रक्त, ह्युमन ब्लड. त्यानंतर दुसरा घटक आहे रक्तवाहिन्या, ब्लड वेसल्स. आणि तिसरा घटक आहे हृदय, हार्ट. तर जेव्हा रक्तवाहिनी आणि हृदय, ब्लड वेसल्स आणि हार्ट हे 3 जण एकत्र येतात तेव्हा त्याला सायन्समध्ये रक्ताभिसरण संस्था किंवा ब्लड सर्क्युलेशन सिस्टम असं म्हटलं जातं. मी थोडीफार रक्ताची माहिती दिली होती, ती थोडीशी रिपीट करून मी पुढे जातो. मग थोडी लिंक लागेल आपल्याला. आपल्या शरीरामध्ये साधारणतः 5 ते 6 लिटर इतकं रक्त असतं. हे सगळं लिहून दिलेलं आहे, फक्त ऐका. 5 ते 6 लिटर रक्त आपल्या शरीरामध्ये आहे. रक्ताबद्दल बोलायचं झालंच तर आपल्या शरीराचं जितकं वजन असतं त्या वजनामध्ये 7 ते 8% वजन हे त्या रक्ताचंच असतं. तर तुमचं वजन 100 किलो असेल तर 100 किलोमध्ये 8 किलो वजन हे रक्ताचं आहे आणि बाकी उरलेलं मग 92 किलो वजन हाडं आहे, मांस आहे, चरबी आहे, ते सगळं त्याचं वजन असतं. आपलं रक्त शरीरात वाहत आहे कारण ते पातळ आहे. तर आपल्या रक्ताला पातळ ठेवणारं एक रसायन, केमिकल आपल्या रक्तामध्ये असतं, त्याला हिपॅरिन असं म्हटलं जातं. त्यानंतर मग आपण पाहिलं होतं की अजून तरी वैज्ञानिकांना लॅबोरेटरीमध्ये कृत्रिम रक्त, आर्टिफिशियल ब्लड बनवण्यामध्ये काही यश प्राप्त झालं नाहीये. ते एखादी इमर्जन्सी असेल, ॲक्सिडेंट झालाय, अपघात झालाय, एखाद्या व्यक्तीला रक्ताची गरज लागली तर दुसरा व्यक्तीच रक्तदान करून ती पूर्ण करू शकतो. तर एकदा आपण रक्तदान केलं की एकदा रक्तदान केल्यावर 3 महिने थांबायचं असतं. कारण जे रक्त आपण देतो, साधारणतः 350 ml रक्त एकदा घेतलं जातं, त्याची झीज भरून यायला किती महिने लागतात? सुमारे 3 महिने. एकदा रक्तदान केलं की आपण 3-3 महिन्याच्या अंतराळानेच रक्त द्यायचं असतं, नाही तर आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. मग आपलं रक्त कशापासून बनलेलं आहे? तर आपलं रक्त हे 2 घटकांपासून बनलेलं आहे. एक म्हणजे आपल्या रक्तामध्ये पहिला घटक असतो तो म्हणजे रक्तद्रव्य, प्लाझ्मा. आणि दुसरा घटक असतो रक्तपेशी, ब्लड सेल्स. आपल्या रक्तामध्ये प्लाझ्मा हा घटक काय असतो? तर प्लाझ्मा हा पिवळ्या रंगाचा चिकट पदार्थ आहे जो आपल्या रक्तामध्ये असतो. हा पदार्थ कधी आपल्याला जखम झाली तर रक्तस्राव थांबवण्यासाठी मदत करते. आपण मोसंबी ज्यूस बघितलेला आहे, तर एक्झॅक्टली मोसंबी ज्यूस सारखा पिवळ्या रंगाचा एक पदार्थ आपल्या रक्तात आहे, त्याला आपण प्लाझ्मा किंवा रक्तद्रव्य म्हणतो. दुसरं, आपल्या रक्तामध्ये दुसरा घटक असतो तो म्हणजे पेशी. पेशींना आपण सेल्स म्हणतो. तुम्हाला माहितीच आहे की जसं ही भिंत कशापासून बनलेली आहे? विटांपासून. तसं आपलं शरीर, आपलं रक्त हे कशापासून बनलेलं आहे बरं? पेशींपासून. आपल्या रक्तामध्ये किती प्रकारच्या पेशी असतात? आपल्या रक्तामध्ये 3 प्रकारच्या पेशी असतात. कोणत्या कोणत्या सांगा मला? बरोबर, आपल्या रक्तामध्ये जर तुम्ही बघितलं 3 प्रकारच्या पेशी असतात. 3 प्रकारच्या पेशी कोणत्या आहेत त्याबद्दल थोडीशी माहिती द्यायचा प्रयत्न करतो मी. बोर्डावर सगळं दिसतंच आहे तुम्हाला. ओके, आपल्या रक्तामध्ये जे आहे बेसिकली 3 प्रकारच्या पेशी असतात. जसं भिंत विटांपासून बनली आहे विद्यार्थ्यांनो, तसं आपलं रक्त कशापासून बनलंय? पेशींपासून. आपल्या रक्तामध्ये सर्वात पहिल्या पेशी असतात पांढऱ्या पेशी, त्याला आपण व्हाईट ब्लड सेल्स असं म्हणतो. या कापसासारख्या पांढऱ्या पेशी दिसत आहेत ना तुम्हाला, या तुमच्या पांढऱ्या पेशी आहे, व्हाईट ब्लड सेल्स आहे. त्यानंतर आपल्या रक्तामध्ये कोणत्या पेशी असतात बरं? तांबड्या पेशी, त्यांना आपण आरबीसी किंवा रेड ब्लड सेल्स असं म्हणतो. या गोल आकाराच्या पेशी दिसत आहेत तुम्हाला, या तुमच्या तांबड्या पेशी आहेत, रेड ब्लड सेल्स आहेत. आणि तिसऱ्या पेशी आपल्या रक्तामध्ये असतात, त्या कोणत्या आहेत बरं? चपट्या पेशी. यांना काय म्हटलं जातं बरं? प्लेटलेट्स म्हटलं जातं. पांढऱ्या पेशी तुम्हाला रोगप्रतिकार शक्ती देतात. तुमच्या शरीरात कोणत्या आजाराचा जीवजंतू आला की त्याच्यावर हल्ला करतात आणि त्याला मारून टाकतात. दुसऱ्या पेशी असतात तांबड्या पेशी, रेड ब्लड सेल्स. या तुमच्या रक्तामध्ये एक रसायन तयार करतात, केमिकल. त्या रसायनाचं नाव आपण ऐकलंय, त्याला हिमोग्लोबिन म्हटलं जातं. तर आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन हे रसायन कोण तयार करतं? तांबड्या पेशी. हिमोग्लोबिन हे रसायन आपण जो ऑक्सिजन घेतो ना त्याला रक्तात मिक्स करायला मदत करतात. आणि तिसरं फार महत्वाचं, चपट्या पेशी. चपट्या पेशी प्लेटलेट्स काय करतात?
ते तेच काम करतात जे प्लाझ्मा करतो. म्हणजे कुठेही जखम झाली तर रक्तस्राव थांबवायला चपट्या पेशी, प्लेटलेट सेल्स आपल्याला मदत करतात. आय थिंक लास्ट पॉईंट जो मी घेतला होता तो पेशींचाच होता, राईट. या 3 पेशी आपल्या रक्तामध्ये असतात. इथपर्यंत मी आलो होतो. आता आपण पुढे जाऊया. रक्ताभिसरण संस्थेमध्ये रक्ताची अजून डिटेल माहिती मी देणार आहे. पुढे आपण काय बघणार आहोत जरा पाहून घ्यायचं, मग निवांत लिहायचं. आता मी मानवी रक्तामध्ये, आपल्या टॉपिकचं नावच आहे मानवी रक्ताभिसरण संस्था, त्यामध्ये आपण शरीरात रक्त कसं फिरतं बघतोय. रक्तवाहिन्या आणि हृदय एकत्र आलं की रक्ताभिसरण संस्था तयार होते. तर आता रक्तामध्ये मी पुढचा पॉईंट शिकवणार आहे, तो म्हणजे रक्तगट, ब्लड ग्रुप्स. तुम्हाला तुमचं रक्तगट माहितीच आहेत, ब्लड ग्रुप्स माहितीच आहेत. तर आता आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की जगामध्ये प्रमुख किती रक्तगट आहे समजून घ्या, मग निवांत लिहायचं. जगामध्ये प्रमुख 4 रक्तगट आहेत. कोणते आहेत? ए, बी, ए बी आणि ओ. तुमचं पण त्यापैकी काहीतरी एक असेल. आता PYQ मध्ये आलेला प्रश्न आहे की रक्तगट कोणी शोधले. तर आता नीट बघायचं आहे, ए, बी आणि ओ हे जे 3 रक्तगट आहेत ते या शास्त्रज्ञाने शोधले. काय नाव होतं त्याचं? कार्ल लँगस्टेनर याने 3 रक्तगट शोधले, ए बी ओ. आणि त्यानंतर हा रक्तगट उरला का? कोणता उरला बरं? एबी. एबी रक्तगट 2 शास्त्रज्ञांनी शोधला. ते 2 शास्त्रज्ञ, इंग्लिश मराठी सेम नाव. त्या 2 शास्त्रज्ञांचं नाव होतं डिकॅस्टेलो आणि स्टर्ली. तर डिकॅस्टेलो आणि स्टर्ली या 2 शास्त्रज्ञांनी कोणता रक्तगट शोधला? एबी. आणि कार्ल लँडस्टेनरने ABO हे 3 रक्तगट शोधले. आता नीट ऐकायचं, जगामध्ये सर्वात मोठा पुरस्कार कोणता आहे बरं? नोबेल पुरस्कार. त्याच्यापेक्षा मोठा काही नसतो. 3 पुरस्कार लक्षात ठेवायचे. जगातला सर्वात मोठा पुरस्कार जो आहे तो नोबेल पुरस्कार आहे. आशिया खंडामध्ये सर्वात मोठा पुरस्कार, द बिगेस्ट अवॉर्ड इन एशिया, तो आहे रेमन मॅग्सेसे पुरस्कार. हा जो रेमन मॅग्सेसे पुरस्कार आहे तो फिलिपिन्स देशामार्फत दिला जातो. आणि भारतामधला सर्वात मोठा पुरस्कार भारतरत्न आहे. भारतात भारतरत्न आहे. आशिया खंडामध्ये रेमन मॅग्सेसे पुरस्कार आहे. आणि जगामध्ये नोबेल पुरस्कार. नोबेल पुरस्कार मिळाला त्याच्यावर काय नसतं. आता मुद्दा असा आहे की नोबेल पुरस्कारांची द्यायची सुरुवात 1901-2 मध्ये झाली. 1901, 1902. तर सुरुवातीचे जे पहिले नोबेल पुरस्कार होते 1901-2 मध्ये, हे या तिघांना देण्यात आले हो. कुणाला देण्यात आले होते? कार्ल लँडस्टेनर, डिकॅस्टेलो, स्टर्ली. का? पण यांनी सर्वात मोठा शोध लावला. कारण 1901-2 पूर्वी आपल्याला माहित नव्हतं की प्रत्येकाचा रक्तगट वेगळा असतो. आणि मग युद्धामध्ये वगैरे कोणाचा रक्तस्राव झाला की आपण कोणालाही कोणाचं रक्त चढवायचो मॅच न करता, आणि लोक पटापट मारायची. कारण रक्त मॅचच होत नव्हतं, असं नाही चढवता येत. मग अशा वेळेला हे सांगण्यात आलं की प्रत्येकाचा रक्तगट वेगळा असतो, आणि जर तुम्ही तो जुळवला नाही, मॅच केला नाही चढवताना, तर समोरच्या व्यक्तीचा काय होऊ शकतो? मृत्यू होऊ शकतो. तर रक्तगट जो आहे तो वेगळा आहे, कोणता आहे हे सांगणारे 3 जण होते. म्हणून सुरुवातीचे नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आले? या तिघांना. आता नीट ऐकायचं, फार महत्वाचं, मग निवांत लिहून घ्यायचं. आता या 4 पैकी तुमचा रक्तगट काहीतरी असतो, ABO. तर तुमचा रक्तगट कसा शोधला जातो हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, रक्तगट कसा शोधतात. तर जेव्हा आपण रक्तगट, ब्लड ग्रुप शोधण्यासाठी लॅबमध्ये रक्त देतो की बाबा माझा रक्तगट काय सांग, तर लॅबवाले तुमच्या रक्तामध्ये 2 रसायनं बघतात. पहिल्या रसायनाला हे म्हटलं जातं, काय म्हटलं जातं? अँटीजन. आणि दुसऱ्या रसायनाला हे म्हटलं जातं, काय म्हणतात? अँटीबॉडी. इंग्लिशमध्ये हेच नाव आहे. इंग्लिशमध्ये त्याला अँटीजन आणि काय म्हणतात? अँटीबॉडी. आता नीट आहे का, अँटीजन हे रसायन कशामध्ये असतं बरं? RBC, तांबड्या पेशींमध्ये, रेड ब्लड सेल्समध्ये. आणि अँटीबॉडी हे जे रसायन आहे, नीट ऐकायचं आहे, ते याच्यामध्ये असतं. कशामध्ये? रक्तद्रव्य, किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला काय म्हणतो? प्लाझ्मा. आता नीट ऐकायचंय, तुमचा रक्तगट कसा ठरतो नीट ऐका. तुम्ही लॅबमध्ये रक्त चेक करायला दिलं तर लॅबमधला टेक्निशियन तुमच्या रक्तामध्ये 2 रसायनं शोधतो. पहिलं रसायन असतं अँटीजन, दुसरं कोणतं असतं? अँटीबॉडी. आणि किती रक्तगट आहेत बरं? 4, ABO. तर नीट ऐकायचं, प्रत्येक रक्तगटामध्ये वेगळे अँटीजन अँटीबॉडी रसायन असतात. ए मध्ये वेगळे अँटीजन अँटीबॉडी रसायन असतात, बी मध्ये वेगळे असतात, AB मध्ये वेगळे असतात, O मध्ये वेगळे असतात. तर सपोज तुमचं रक्त मायक्रोस्कोप खाली चेक करत असताना तुमच्या रक्तामध्ये A वाले अँटीजन अँटीबॉडी रसायनं दिसली तर तुमचा रक्तगट काय असणार आहे? A असणार आहे. B वाली दिसली तर B, AB वाली दिसली तर AB, आणि O वाली दिसली तर O. तर 4 रक्तगट आहेत. रक्तगटामध्ये अँटीजन अँटीबॉडी रसायन असतं. प्रत्येक रक्तगटामध्ये ते वेगळं असतं. ते लॅबमध्ये दिसतं टेक्निशियनला. तुमच्या रक्तामध्ये जेही अँटीजन अँटीबॉडी रसायन आहे तो तुमचा काय असणार आहे? रक्तगट. तर रक्तगट कसा ठरतो कळालं. पण मग आपण हे सांगत नाही ना ABO. आपण असं म्हणतो ना, माझा रक्तगट A पॉझिटिव्ह,
बी निगेटिव्ह, ओ पॉझिटिव्ह, ओ निगेटिव्ह असं काही सांगतो. मग हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय असतं ते नीट ऐकायचं. या पॉझिटिव्ह निगेटिव्हला सायन्समध्ये काय म्हटलं जातं? रिसर्च घटक. इंग्लिशमध्ये याला RH फॅक्टर किंवा रिसर्च फॅक्टर म्हणतात. आता हा काय असतो नीट ऐकायचं. एकदा तुमचा रक्तगट काय तो ठरला ABO की मग लॅबवाले टेक्निशियन तुमच्या रक्तामध्ये अजून एक रसायन आहे का बघतात. अजून एक रसायन, त्या रसायनाला काय म्हटलं जातं बरं? डी अँटीजन म्हटलं जातं. जर डी अँटीजन हे रसायन तुमच्या रक्तामध्ये असेल तर तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह म्हणायचं. आणि डी अँटीजन हे रसायन तुमच्या रक्तामध्ये नसेल तर तुम्ही स्वतःला निगेटिव्ह म्हणायचं. तर जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह सांगता तर तुम्ही हे सांगता की तुमच्या रक्तामध्ये डी अँटीजन हे रसायन आहे का? आहे तर तुम्ही स्वतःला काय म्हणायचं? पॉझिटिव्ह. नसेल तर स्वतःला काय म्हणायचं? निगेटिव्ह. तर सपोज आता सपोज एक्झाम्पलसाठी देतोय मी. फॉर एक्झाम्पल तुमचा रक्तगट काय आहे बरं? ओ पॉझिटिव्ह. याचा अर्थ तुमच्या रक्तामध्ये ओ वाले काय आहेत बरं? अँटीजन आणि अँटीबॉडी आहेत. प्लस पॉझिटिव्ह इंडिकेट करतं की तुमच्या रक्तामध्ये कोणतं रसायन आहे? डी अँटीजन. सपोज तुम्ही असे म्हटले की माझा रक्तगट हा बी निगेटिव्ह आहे. याचा अर्थ तुमच्या रक्तामध्ये बी वाले अँटीजन अँटीबॉडी आहेत, परंतु निगेटिव्ह इंडिकेट करतो की तुमच्या रक्तामध्ये कोणतं रसायन नाहीये? डी अँटीजन नाहीये. तर अशा प्रकारे तुमचा रक्तगट ठरतो. तुमच्या रक्तगटामध्ये जे अँटीजन अँटीबॉडी तो तुमचा रक्तगट ABO. आणि तुमच्या रक्तामध्ये ते रसायन असेल डी अँटीजन तर स्वतःला पॉझिटिव्ह म्हणायचं आणि नसेल तर निगेटिव्ह म्हणायचं. जर आपण भारताचा विचार केला, भारताची जी लोकसंख्या आहे, भारतामध्ये 93% लोक जे आहेत ते कसे आहेत बरं? RH पॉझिटिव्ह. डी अँटीजनलाच RH म्हणजे रिसर्च म्हटलं जातं, रिसर्च घटक. तर भारतामध्ये 93% लोक कसे आहेत? पॉझिटिव्ह आहेत. फक्त 7% लोक कसे आहेत बरं? निगेटिव्ह. तुम्ही पॉझिटिव्ह असा नाही तर निगेटिव्ह असा, तुम्ही सामान्य आयुष्य जगू शकता. डी अँटीजन असणं नसणं डझंट मॅटर. ते रक्ताला दिलेली ओळख आहे. जसं मोस्ट ऑफ द पीपल इन द वर्ल्ड आर राईट हँडर्स अँड फ्यू आर लेफ्ट हँडर. लेफ्ट हँडर कमी आहेत ना, पण लेफ्ट हँडरला काही त्रास होतो का? लगेच आजारी पडतात, मरतात काय? असं काही नाही ना. दे लिव्ह ॲज गुड ॲज लाईफ लाईक राईट हँडर्स. तर तुम्ही निगेटिव्ह असा नाही तर पॉझिटिव्ह असा, तुम्ही सामान्य आयुष्य जगू शकता. आता नीट ऐकायचं, मग निवांत लिहायचं. रक्तगट कसा शोधतात? कंटाळा आला तरी पुन्हा एका रक्तामध्ये 2 रसायनं असतात, अँटीजन आणि अँटीबॉडी. प्रत्येक रक्तगटामध्ये वेगळे अँटीजन अँटीबॉडी असतात, ABO. त्याप्रमाणे तुमचा रक्तगट. मग एकदा रक्तगट ठरला की लॅबवाले अजून रक्तात कोणतं रसायन बघतात? डी अँटीजन. ते असेल तर स्वतःला पॉझिटिव्ह म्हणायचं, नसेल तर निगेटिव्ह. भारतामध्ये 93% लोक काय आहेत? पॉझिटिव्ह आहेत. ते डी अँटीजन आहे ना, त्या रसायनाला सायन्समध्ये रिसर्च घटक पण म्हटलं जातं. रिसर्च फॅक्टर, शॉर्टकटमध्ये त्याला RH असं म्हटलं जातं. जगामध्ये फारच कमी लोक ही निगेटिव्ह आहेत, मॅक्झिमम लोक पॉझिटिव्ह आहेत. आता हे डी अँटीजन आलं कुठून? मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत आहे, थिअरी ऑफ ह्युमन इव्हॉल्युशन, की माणसांची उत्क्रांती कशी झाली. तर तुम्हाला माहितीच आहे तो सिद्धांत चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने दिला होता. तर चार्ल्स डार्विन म्हटला की आजपासून कोट्यवधी वर्षापूर्वी आपण सगळी माकडं होतो. माकडापासून आपली उत्क्रांती झाली ना. आपण माकडाचे वंशज आहोत, आहेत की नाही? ट्रेन बिन कशी पकडतो आपण? माकडाचेच असणार. ओके. तर फार महत्वाचं, आजपासून कोट्यवधी वर्षापूर्वी जी माकडं होती त्यांचा पाठीचा कणा असा वाकलेला होता. स्पायनल कॉर्ड वॉज बेंट. आणि जसं जसं वर्ष लोटत गेली तसं तसं पाठीचा कणा काय झाला? स्ट्रेट झाला. आणि एकदम स्ट्रेट पाठीचा कणा असलेला माकड त्याला आपण होमोसेपियन किंवा आधुनिक मानव असं म्हणतो. तर पाठीचा कणा जितका वाकलेला होता तसं माकडांना वेगवेगळी नावं दिली होती, शाळेत वाचली असतील. होमो इरेक्टस, होमोसेपियन, सेपियन वगैरे वगैरे. तसंच एक पाठीचा कणा वाकलेला माकड होता, त्याचं नाव होतं रिसस. काय नाव होतं त्याचं? रिसस. तर रिसस माकडामधून हे डी अँटीजन आपल्यामध्ये आलेलं आहे. म्हणून याला काय म्हटलं जातं? रिसर्च घटक किंवा रिसर्च फॅक्टर म्हटलं जातं. म्हणून त्याला रिसर्च नाव दिलंय, कारण डी अँटीजन कशात असतं? रिसर्च माकडामध्ये. त्यातून उत्क्रांती होऊन ते माणसांमध्ये आलं असा सिद्धांत मांडला गेलाय. तर तुम्ही RH पॉझिटिव्ह असाल, यू आर मोर ऑफ अ मंकी. आणि तुम्ही RH निगेटिव्ह असाल, यू आर लेस ऑफ अ मंकी बट यू आर मंकी. हे लक्षात ठेवायचं आहे. तर आय रिपीट, तुम्ही तुमचा रक्तगट ABO ठरला की फक्त बघायचं डी अँटीजन आहे तर पॉझिटिव्ह, नसेल तर निगेटिव्ह. शेवटचं सांगायचं, मग लिहायचं की तुम्ही पॉझिटिव्ह असा नाही तर निगेटिव्ह, तुम्ही सामान्य आयुष्य जगता. तुमच्या रक्तात दिली फक्त ती ओळख आहे, तुम्ही पॉझिटिव्ह की निगेटिव्ह. आले लक्षात? हे नोट करा, मग अजून पुढे जाऊया आपण डिटेलमध्ये. राईट दिस. हे बेसिकली अत्यंत ही चुकीची संकल्पना आहे, असं काही नाही. सेम ब्लड ग्रुप वगैरे असं काही नाही. यू कॅन मॅरी, काही इश्यू नाही आहे. लग्न कुठे करायचं नाही, बेसिकली ॲज पर मेडिकल ॲडवाईस नजीकच्या रक्त नातेवाईकांमध्ये लग्न करू नये. एक क्लोज रिलेटिव्स, मामाचा मुलगा, मामाची मुलगी,
कझिन्समध्ये लग्न केले जातात काही कम्युनिटीजमध्ये. तर काय होतं, प्रत्येक फॅमिलीमध्ये एक आजाराचा इतिहास असतो. काही फॅमिलीमध्ये डायबिटीज असतो, काहीमध्ये BP असतो, काही फॅमिलीजमध्ये इतर हृदयविकार असतात. तर आता नवरा नवरी, मुलगा मुलगी सेम फॅमिलीला बिलॉंग करतात, एकाच फॅमिलीमधले. तर मग दोन्ही जण तो आजार कॅरी करतात. मग मुलाला व्हायची शक्यता काय आहे पुढे त्यांच्या फ्युचरमध्ये, मुला मुलीला 100% आहे. पण समजा डिस्टंट रिलेटिव्ह आहे किंवा मग अननोन आहेत, एका फॅमिलीचे नाही आहेत, तर मे बी मम्मी ही हेल्दी फॅमिलीतून येते ज्यात काही आजार नाही आहे, आणि पप्पा मे बी डायबिटीजवाल्या फॅमिलीतून येत आहे. पण यांना जी पुढे मुलं होती त्यांना डायबिटीज व्हायची शक्यता 50% कमी होते. कारण जर मुलं पप्पांवर गेली तर डायबिटीज, मम्मीवर गेली तर हेल्दी. आता ते कोणावर जाणार तो नशिबाचा भाग, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे ॲडवाईस दिली जाते, डोंट मॅरी विदिन क्लोज रिलेटिव्स. लांबच्या नातेवाईकांना लग्न करा. पण मग हे पण नाही आहे की जवळच्या नातेवाईकांमध्ये केलं म्हणजे झालाच हवा. शक्यता काय होते, वाढते. तर ब्लड ग्रुप डझंट मॅटर, ब्लड ग्रुप काही पण चालेल, फक्त नजीकच्या नातेवाईकांमध्ये लग्न करू नका असं सांगितलं जातं. ओके, चला आता पुढे काय करायचंय, अजून काही विचारायचंय? हा, आता मी पुढे सांगणार आहे की आपल्या आईबाबांचे जे फिजिकल फीचर्स आहेत आपल्याला मिळाले आहेत ना. आपले डोळे त्यांच्यासारखे आहे, आपली स्किन त्यांच्यासारखी आहे, आपले केस त्यांच्यासारखे आहे, आपली हाईट त्यांच्यासारखी. बऱ्याच वेळा त्यांच्या डोक्याचे विचार चाललेले असे आपल्या पण चाललेले असतात. मग हाऊ वी आर सो सिमिलर टू आवर पॅरेंट्स. तर आपण जेव्हा आईच्या पोटामध्ये असतो तर आईबाबांकडून आपल्याला 3 रसायनं मिळतात. पुढे मी शिकवणार आहे. एक असतं ज्याला आपण गुणसूत्र क्रोमोझोम्स म्हणतो. दुसरं रसायन आपल्याला आईबाबांकडून मिळतं, त्याचं नाव आहे DNA. तिसरं रसायन आहे त्याला आपण म्हणतो जीन्स. तर हे क्रोमोझोम, DNA, जीन्स ही 3 रसायनं आईबाबांचा वारसा आपल्याला देतात. पण ती DNA, जीन्स, क्रोमोझोम ही 3 रसायनं आईबाबांकडून आईच्या पोटामध्ये असताना मुलाला नीट ट्रान्सफर झाली नाही तर मग त्या मुलाला शारीरिक व्याधी, अपंगत्व येऊ शकतं. तो मुका होऊ शकतो, तो आंधळा होऊ शकतो, किंवा मग ॲज आय मेन्शन मतिमंदत्व येऊ शकतं, स्किनचा कलर व्यवस्थित नसतो. त्याला आपण म्हणतो अनुवंशिक आजार, जेनेटिक डिसीज. तर आईबाबांकडून येणारी ही जी 3 रसायने क्रोमोझोम, DNA, जीन्स ती व्यवस्थित मुलापर्यंत नाही पोहोचली मग हे सगळे आजार असतात. जसं एखादा मेसेज तुम्हाला कोणी पाठवला व्हॉट्सअपवर, अर्धाच पाठवला, मग कळणार नाही ना नक्की काय बोलतोय. तर तसंच आईबाबांकडून आलेला जो मेसेज आहे तो व्यवस्थित ट्रान्सफर नाही झाला तुमच्या बॉडीमध्ये तर मग तुम्हाला हे सगळे आजार होऊ शकतात. आजकाल आपल्याकडे काही ॲडव्हान्स टेस्ट आलेले आहेत, त्याला DNA ॲनालिसिस म्हटलं जातं. तर मी मागच्या लेक्चर पण म्हटलेलं की इतर देशांमध्ये लग्न जुळल्यानंतर मुलगा मुलगी जी आहे त्याची DNA प्रोफाइलिंग करतात की त्या व्यक्तीच्या शरीरात काही आजार आहेत का, आणि ते पुढच्या पिढीला पास ऑन होऊ शकतात का. तर काही गंभीर आजार नसतील त्यांना दे कॅन मॅरी, लग्न होऊ शकतं. पण काही गंभीर आजार असतील मुलाला किंवा मुलीला ज्या पुढच्या पिढीला पास ऑन होऊ शकतात, मग शक्यतो त्यांना सांगितलं जातं नका करू लग्न. तर आपल्या इथे तरी अजून इतकी ॲडव्हान्स सिस्टम नाही आहे की तुमचं DNA प्रोफाइलिंग करा लग्नापूर्वी, तुम्ही कोणते आजार कॅरी करतायत ते सांगा. DNA, क्रोमोझोम, जीन्स ही रसायनं आपल्या पेशी असतात ना त्याच्या आतमध्ये असतात आणि ती पुढच्या पिढीला पास ऑन होत राहतात. तर पुढे आपला टॉपिकच आहे जैवतंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी, त्यामध्ये मी ते अजून डिटेलमध्ये सांगेन. आले लक्षात? आपल्या इथे DNA प्रोफाइलिंग नाही करत, आपल्या इथे कुंडली जुळवतात, 36 गुण मिळत आहेत का ते बघतात. आपल्याकडे वेगळंच मॅचिंग केलं जातं, हे लक्षात ठेवायचं. खैर, आता आपण काय बघणार आहोत? एनी अदर क्वेश्चन्स? येस. आता तोच माझा पुढचा पॉईंट आहे. मी आता पुढे हे शिकवणार की रक्तगट कसा मॅच करतात, जुळवतात. तर पुढचा पॉईंट लिहून घ्या, रक्तगट कसा जुळवतात, हाऊ ब्लड ग्रुप्स आर मॅच्ड. आता रक्तगट कसा जुळवतात ते समजून घेण्यासाठी एक छोटासा टेबल तयार करायचा, मग मी डिस्कस करेन. टेबलामध्ये 3 कॉलम करायचे. पहिला कॉलम काय असणार आहे बरं? रक्तगट, दॅट इज ब्लड ग्रुप. दुसरा कॉलम करा कोणता रक्तगट कोणाला रक्त देतो, डोनेट करतो, आणि कोणता रक्तगट कोणाकडून रक्त देतो, एक्सेप्ट करतो. 3 कॉलम करा आणि लिहून घ्या, मग डिस्कस करूया. युनिव्हर्सल डोनर, युनिव्हर्सल रेसिपिएंट, मराठीत पण तेच म्हणतात, इंग्लिश मराठी सेम नाव. आता ते मी एक्सप्लेन करतो बघा, राईट साईडला तिथे दिलंय बघा ते. त्यात मी एक्सप्लेन करतो कोण कोणाला रक्त देऊ शकतो, कोण कोणाकडून घेऊ शकतो. हे मी एक्सप्लेन केल्यावर लगेच 2 मिनिटात कळेल तुम्हाला. फक्त तो चार्ट तयार करा ॲज इट इज, लगेच तुम्हाला कळेल कोण कोणाला रक्त देतो, नाही देत. काय इमर्जन्सी, कुठे कोणाचा अपघात झालेला आहे, ऑपरेशन चालू, त्याला रक्ताची गरज आहे, तर असं रॅन्डमली कोणाचे रक्त कोणाला देता येत नाही. रक्त दुसऱ्याला देताना 2 गोष्टी मॅच कराव्या लागतात. एक तर ब्लड ग्रुप मॅच करावा लागतो आणि दुसरं RH फॅक्टर, रिसर्च घटक मॅच करावा लागतो. ब्लड ग्रुप आणि RH फॅक्टर कसा मॅच करतात, 2 मिनिटात तुमच्या लक्षात राहील. चार्ट तुम्हाला दिसतो, इथे ब्लड ग्रुप आहे, कोण कोणाला रक्त देऊ शकतो, कोण कोणाकडून घेऊ शकतो, हे दिलंय. आपण मुद्दामून या रक्तगटापासून सुरुवात करूया. कोणता रक्तगट आहे? AB. तुमच्यापैकी किती जण AB रक्तगटाचे आहे? AB 1 नंबरचा स्वार्थी रक्तगट आहे. AB काय करतो जरा नीट बघा. AB फक्त देताना रक्त कोणाला देतो? ABला, आपल्या जात बांधवांना देतो.
पण AB रक्त देताना कसं आहे बरं, युनिव्हर्सल रेसिपियंट, म्हणजे त्याला सगळ्यांचं रक्त चालतं. Aचं पण चालतं, Bचं पण चालतं. ABचं तर ABला चालणारच आणि Oचं तर सगळ्यांनाच चालतं. तर AB शक्यतो इझिली मरत नाही, त्याला कोणाचे रक्त देऊन टाका तो वाचणार. तर ABला सगळ्यांचं रक्त चालतं, पण देताना बघा फक्त कोणाला देतो, ABलाच देतो. पुढे सर्वात निस्वार्थ रक्तगट आहे O काय आहे, युनिव्हर्सल डोनर म्हणतात त्याला मराठीमध्ये. पण युनिव्हर्सल डोनर म्हणजे O सगळ्यांना रक्त देतो, पण बिचारा रक्त घेताना कोणाकडून घेतो, फक्त ओनली O कडून. तर आता हे 2 पॉईंट कधी विसरू नका. ABला सगळ्यांचं रक्त चालतं आणि O सगळ्यांना रक्त देऊ शकतं. पुढचा चार्ट फारच सोपा आहे. बघा आता ए कोणाला रक्त देणार आहे, एला देणारच आणि एबीला सगळ्यांचं रक्त चालतं. हा, ए घेताना कोणाकडून घेणार, एला एचं चालणारच आहे आणि ओचं तर सगळ्यांनाच चालतं, राईट. पुढे सेम लाईक बी कोणाला देणार, बीला देणारच आणि अजून कोणाला देणार, एबीला सगळ्यांचं रक्त चालतं आणि बी घेताना कोणाकडून घेणार आहे, बी कडून घेणारच आहे आणि ओचं तर सगळ्यांनाच चालतं. तर हे नेहमी लक्षात ठेवा की एबीला सगळ्यांचं रक्त चालतं, ओ सगळ्यांना देऊ शकतो. मग हा चार्ट लगेच लक्षात राहतो. मला सांगा, ऍज पर द चार्ट हे शक्य आहे का, ए बीला रक्त देऊ शकतो का? ए कोणाला रक्त देतो, फक्त ए आणि एबीला देतो. पण इथे मी काय विचारतोय, ए बीला देऊ शकतो का? तर आपण चुकून किंवा जाणून बुजून मॅच होत नाहीये तरी देखील एचं रक्त बीला चढवलं तर बी मरेल. कसं काय मरेल, नीट ऐकायचं. एच्या रक्तामध्ये वेगळे अँटीजन अँटीबॉडी रसायनं असतात, बीच्या रक्तामध्ये वेगळे अँटीजन अँटीबॉडी रसायन असतात. आता एचं रक्त चुकून तुम्ही बीला चढवलंच तर एचं रक्त बीच्या शरीरात जाईल आणि नुसतं जाणारच नाही तर एचं रक्त बीच्या सगळ्या शरीरातल्या अवयवांमध्ये मिक्स होईल, किडनीमध्ये, लिव्हरमध्ये, हार्टमध्ये, सगळ्याच मध्ये. आता एचं रक्त मॅच होत नाहीये तरी बीच्या शरीरात आलेलं आहे. एच्या रक्तात जे अँटीजन अँटीबॉडी आहे ते बीच्या रक्तामध्ये नसतात. आता एचं रक्त शरीरात आल्यानंतर प्रॉब्लेम हा झालाय की त्याच्यातले जे अँटीजन अँटीबॉडी रसायनं आहेत ती बीच्या शरीराला ओळखीची नाही आहेत आणि जे ओळखीचं नाही ते शत्रू. आणि शत्रूवर जे आहे कोणत्या पेशी हल्ला चढवतात, पांढऱ्या पेशी, व्हाईट ब्लड सेल्स. आता काय होतं की बीच्या ज्या पांढऱ्या पेशी आहेत ते जेव्हा एच्या रक्ताला बघतात की अरे ह्याच्यामध्ये असं रसायन आहे जे आपल्या शरीरात कधीच नव्हतं, तर त्याला वाटतं एचं रक्त जे आहे ते शत्रू आहे आणि मग बीच्या पांढऱ्या पेशी एच्या रक्तावर हल्ला चढवतात. पण तोपर्यंत एचं रक्त बीच्या कुठे मिक्स झालेलं आहे, अवयवांमध्ये, किडनी, डोळा, हार्ट, लिव्हर. तर एच्या रक्ताला मारायच्या नादात बीच्या पांढऱ्या पेशी स्वतःच्याच अवयवांवर हल्ला करून बसतात, किडनी, लिव्हर, हार्ट. पण ते रक्त त्यात मिक्स झालं ना, तसं आपल्या तोंडावर माशी बसली आपण मारायला जातो, आपल्याला पटका बसतो, इथे तसंच होतं. आणि बीच्या पांढऱ्या पेशीने आपल्याच अवयवांवर हल्ला केल्यामुळे त्या व्यक्तीचा काय होतो, मृत्यू होतो. त्यामुळे आपण रक्तदान करताना आधी ब्लड ग्रुप मॅच करायचा. मग एकदा ब्लड ग्रुप मॅच झाला की मग RS फॅक्टर मॅच करायचं. RS फॅक्टर कसा मॅच करतात, 2 मिनिटाचं काम. बघा, RS पॉझिटिव्ह व्यक्ती RS निगेटिव्हला रक्त देऊ शकत नाही, पण निगेटिव्ह व्यक्ती पॉझिटिव्हला रक्त देऊ शकते. असं का? पॉझिटिव्हला निगेटिव्हला का रक्त देऊ शकत नाही? कारण पॉझिटिव्ह वाल्याकडे कोणतं रसायन आहे, डी अँटीजन. ते निगेटिव्ह वाल्याकडे असतं का? नाही. पुन्हा तो सीन क्रिएट करताय तुम्ही की जर RS पॉझिटिव्ह रक्त निगेटिव्ह वाल्याकडे गेलं, त्याच्या रक्तात तुम्ही डी अँटीजन सोडलं, त्याच्या पांढऱ्या पेशींना माहित नाही हे काय, मी पुन्हा त्या पिसाळणार, हल्ला करणार, आपल्या जागांवर हल्ला करणार. ओके. परंतु RS निगेटिव्ह वाला पॉझिटिव्हला रक्त देऊ शकतो. त्याचं कारण काय? निगेटिव्ह वाल्याकडे डी अँटीजन नसतंच, मग तो काही नवीन देतोय का पॉझिटिव्ह वाल्याला? नाही. मग पांढऱ्या पेशींना वाईट वाटायची काही गरज नाही. तर नीट लक्षात ठेवायचं, पॉझिटिव्हला निगेटिव्हला रक्त देऊ शकत नाही, पण निगेटिव्हला पॉझिटिव्हला देऊ शकतो. तर रक्तगट मॅच करताना रक्तगट आणि RS फॅक्टर दोन्ही मॅच करतात. तर मला सांगा, ऍज पर द चार्ट हे पॉसिबल आहे का? आधी रक्तगट मॅच करा. रक्तगट मॅच होतोय का? हा, होतोय. एबीला देऊ शकतो, पण RS फॅक्टर मॅच होतोय का? काय सांगितलं इथे, पॉझिटिव्ह निगेटिव्हला देऊ शकत नाही. तर इथे दोन्हीपैकी एक जरी मॅच नाही झालं, सोडून द्यायचा विषय, आपण काही करू शकत नाही, नाही तर हा मरेल. चला हे सांगा, हे चालेल का? रक्तगट मॅच होतोय, एबीला देतोस आणि दोन्ही पॉझिटिव्ह आहेत, दोघांकडे डी अँटीजन आहे, म्हणजे कोणाला काही वाईट वाटणार नाही. चला हे सांगा, हे चालेल? चालेल ना? एबीला रक्त देऊ शकतोच, सगळ्यांचं चालतं त्याला. आणि काय, निगेटिव्ह पॉझिटिव्हला सांगितलंच ना इथे, निगेटिव्ह पॉझिटिव्हला रक्त देऊ शकतो. तर नेहमी रक्तदान करताना 2 गोष्टी पाहाव्या, एक तर काय मॅच करावा, रक्तगट, आणि दुसरा काय मॅच करावा, RS फॅक्टर. RS फॅक्टर पुन्हा डोक्यावर हॅमर करतोय, पॉझिटिव्हला निगेटिव्हला नाही देऊ शकत, पण निगेटिव्हला पॉझिटिव्हला रक्त देऊ शकतो. तर कळालं कसं मॅच करतात ते? चला एक लाईन सोडून पुढे लिहायचं. चला, युनिव्हर्सल डोनर. युनिव्हर्सल डोनर कोणता रक्तगट आहे?
रॉंग. कोण आहे? टू बी स्पेसिफिक, ओ निगेटिव्ह. ओ निगेटिव्ह का? कारण ओ पॉझिटिव्ह असाल तुम्ही तर तुम्ही पॉझिटिव्हला रक्त देऊ शकता, पण निगेटिव्हला देऊ शकता का? नाही. पण तुम्ही ओ निगेटिव्ह आहात तर निगेटिव्हचं रक्त निगेटिव्हला पण चालणार आहे आणि पॉझिटिव्ह. खऱ्या अर्थाने युनिव्हर्सल डोनर नुसतं ओ म्हणायचं नाही. कोण? ओ निगेटिव्ह. कारण पॉझिटिव्ह असाल तर तुम्ही फक्त पॉझिटिव्हला रक्त देऊ शकता, निगेटिव्हला नाही देऊ शकत. युनिव्हर्सल रेसिपियंट ए बी तर आहेच ना. निगेटिव्ह की पॉझिटिव्ह? जर तुम्ही ए बी निगेटिव्ह असाल तर तुम्हाला पॉझिटिव्हचं रक्त चालेल का? नाही ना. पण तुम्ही पॉझिटिव्ह असाल तर पॉझिटिव्हचं पण चालेल आणि निगेटिव्हचं पण चालेल. तर खऱ्या अर्थाने युनिव्हर्सल रेसिपियंट कोण आहे? ए बी पॉझिटिव्ह आहे. आय थिंक इथे जे आपले 2 विद्यार्थी ए बी आहे ते ए बी पॉझिटिव्हच आहे, राईट. तर तुम्हाला सगळ्यांचं रक्त चालणार आहे. हा, तुम्ही ए बी निगेटिव्ह असते तर प्रॉब्लेम झाला असता, पण तुम्हाला निगेटिव्हचंच रक्त लागलं असतं, पॉझिटिव्ह नुसतं चढवता आलं. तर सोप्या लक्षात ठेवा, पाठ करून टाका. युनिव्हर्सल डोनर कोण आहे बरं? ओ निगेटिव्ह आहे. आणि युनिव्हर्सल रेसिपियंट जो आहे तो कोण आहे? ए बी पॉझिटिव्ह आहे. आले लक्षात?